आम्ही चाललो आहे कुठेतरी आणि ते रिव्हील आता नाही करणार आहे मी. तर आता आम्ही आहे ट्रेनमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते की माझे फ्रेंड्स माझे सगळे समोर बसले आहे आणि खूप छान वाटते. आफ्टर सो लॉंग मी लोकल ट्रेनमध्ये बसली आहे आणि ही जर्नी पण खूप स्पेशल आहे. तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा ही जर्नी पण. कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, कसं आम्ही फन करणार आहे हे सगळंच तुम्हाला दिसेल. आणि आता मी तुम्हाला माझे फ्रेंड्स दाखवते की ते पण कसं मस्ती करतात, ते सगळे एन्जॉय करत करत चालले लोकल ट्रेनमध्ये. हे बघा या काय बोलायचं आहे तुम्हाला, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. चला काही नाही, बस एन्जॉय करायचं आहे आणि आपण लवकरच रिव्हील करणार आहोत की आपण कुठे जातोय. कंटिन्यू तुम्ही बघा माझ्या फ्रेंडचा ब्लॉग. आणि काय आता आमची मज्जा सगळेजण एक्साइटेड आहे की नाही फन करायला. खूप जास्त येस खूप जास्त एक्साइटेड आहेत आम्ही. हा हो सगळेजण छान दिसतंय. मी कशी दिसते एव्हरीवन इज लुकिंग व्हेरी प्रिटी. आणि मी तू तर ऑलरेडी छान दिसतेच आहे. थँक्यू. तर मग चला आता आपण जाऊया छान आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटते मी. मला असं वाटतं की नेहमीच कॅबने किंवा मग लक्झुरियस असं ट्रॅव्हलिंग करण्यापेक्षा कधी कधी लोकलने पण ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे आणि ते पण फ्रेंड्ससोबत. ती मजा खूप वेगळीच आहे. आणि हां आणि आपली मुंबई लोकल या फिर पुणे लोकल इज बेस्ट. तर चला मग आता काय बोलायचं आहे का तुम्हाला. हो तुमचा आवाज येतोय कारण तुमच्याकडे माईक आहे. ह्या किती एक्सायटेड आहे बघा ना. मी इथे आल्यानंतर फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करते तर ते खूपच एक्सायटेड आहे ह्या सगळ्यासाठी. हां बोला. जसं की तुम्हाला हिमानी बोलले की कधी कधी लोकलने पण ट्रॅव्हल करायचं, ऑर्डिनरी जे काही ट्रान्सपोर्ट असेल त्याने. तर आफ्टर ऑल वी आर इंडियन्स, हे तर आपल्या लाईफमध्ये पाहिजे, त्याच्याशिवाय. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठेतरी चाललो आहे, तर आम्ही आलो आहे वेट अँड जॉयला लोणावळ्याला. हे बघा तर सध्या साक्षीच इथे फ्री आहे बोलायला. बाकी सगळेजण ह्या फोटोज काढतात. काय म्हणणं आहे साक्षी, कसं वाटतंय, किती एन्जॉय करणार आहे आपण. फर्स्ट टाइम आलेली आहे इथे, बघू आता. पण खूप जास्त ऊन आहे. हो खूप ऊन आहे कारण की आपण नेमकं समरमध्ये चालू आहे. आणि गर्दी पण बघा ना किती आहे, तिथे लाईन लागलेली, खूप लाईन लागली आहे. तर फ्रेंड्स हे वेट अँड जॉय हे अम्युजमेंट पार्क आहे आणि वॉटर पार्क आहे. तर हे लोणावळ्याला सिच्युएटेड आहे आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की इकडे या. आणि मी तर म्हणते की वीकडेजमध्ये या तुम्ही. वीकडेज राईट, मंडे टू फ्रायडे, म्हणजे गर्दी कमी असते. आम्ही त्याच हिशोबाने आलो पण इथे आल्यावर कळालं की गर्दी खूप जास्तच आहे म्हणून वीकडेजमध्ये येऊन काही फायदा नाही झाला. आम्हाला तन्वी घेऊन आली आहे इथे. थँक्यू. छान प्लेस आहे, आपण खूप छान एन्जॉय करू. हो आणि फ्रायडे आणि कधी असं एन्जॉय नाही करत अशा प्लेसेसवर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आमच्यासोबत फर्स्ट टाइम आहे. मला वॉटर पार्कवर खूप आवडतं वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करायला. पण कधी आमचं असं हे आलं नाही आहे, काय म्हणतात, जुळून नाही आलं आहे. आम्ही नेहमी हॉटेल इकडे तिकडे जातो जास्त. अरे मोठी बसली आहे ना त्या. तर फ्रेंड्स बघा इथे फर्स्ट राईड स्टार्ट झाली आहे आणि तन्वी, प्रज्ञा, साक्षी सगळेजण गेले. मी नाही गेली कारण की मला थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून मी इथे बसली आहे. मी मे बी सगळे बाकीचे राईड्स एन्जॉय करेल. तर तुम्हाला माहिती नाही हा दिसतात की नाही पण मला दिसतात ते. तर त्या साईडला आहे सगळ्याजणी. हे बघा फ्रेंड्स इथे मला दिसली तन्वी आणि तेजल. तन्वी थँक्यू. फ्रेंड्स ही जी राईड आहे ती खूप डेंजर खतरनाक राईड आहे. बघायला तर एकदम इझी वाटते, काय फक्त पाहण्यासारखं गोल गोल, पण ॲक्च्युअलमध्ये ते तसं नाही आहे. तन्वी बसली त्या राईडमध्ये. तन्वी बोलते चल आपण ह्या राईडमध्ये बसू. आम्हाला मस्का मारते ती की काही नाही होणार. काय म्हणते तन्वी. काहीच होत नाही, एकदम भारी. आता बघा तुम्ही, बघ नाही तर मिस होईल. आरामात बसली नाही, मिळत असता.
गेलो, पण अनफॉर्च्युनेटली मला पिरियड झाले. त्यामुळे फक्त 1-2च राईड प्रॉपरली एन्जॉय करता आल्या. नंतर खूप डिस्कम्फर्ट झाला आणि शूट पण करता आलं नाही. इवन राईड्समध्ये बसलं तरी फोन अलाउड नव्हता, सो मेमरीज पण एवढं कॅप्चर करता आल्या नाही. शेवटी आम्हाला पुण्याला परत यावं लागलं. ही प्लॅन अ परफेक्ट डे, पण काही वेळा बॉडी आपलं प्लॅन चेंज करते. पण आम्ही जेवढं टाईम तिथे होतो तेवढं टाईम आम्ही एन्जॉय केलं, छान मेमरीज बनवल्या, खूप फन केलं. माझं पेन इतकं अनबेरेबल होता, पण माझे फ्रेंड्स खरंच खूप छान आहेत. ते माझ्यासाठी हाफ राईड सोडून आले आणि मला बोलले, तुला इतकं पेन होत आहे तर चल आपण पुण्याला परत रिटर्न जाऊ. ऑनेस्टली सो लकी टू हॅव सच केअरिंग फ्रेंड्स इन माय लाईफ. जर तुमच्या लाईफमध्ये पण असे फ्रेंड्स असतील तर तुम्ही खरंच लकी आहात. कॉमेंटमध्ये नक्की सांगा.